दरम्यान आयोगानं ठाकरे गटाच्या पक्षाचं अस्तित्व देखील मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचा पक्ष ठाकरे पक्षातल्या कोणत्याही आमदार किंवा खासदारावर कारवाई करू शकत नाही असं ज्येष्ठ कायदेतज्ञ सुधाकर आव्हाड यांनी म्हटलंय। चिन्ह आणि पक्षाचं नाव दोन्ही शिंदे गटाला बहाल केल्यामुळे उद्धव ठाकरे गटासमोर मोठा अभूतपूर्व पेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार का आणि दिलं तर त्यांना काही खरंच दिलासा मिळणार आहे का, या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी आव्हाड सर आहेत। फक्त लोकप्रतिनिधीला गृहीत धरणं आणि त्यावर निर्णय देणं कितपत योग्य? होय, आपण जे म्हणालात ते बरोबर आहे की त्या पॅराग्राफ 15 मधील हा याच्यातला जो मूळ गाभा आहे तो असं दर्शवितो की जेव्हा जेव्हा पॅराग्राफ नंबर 15 मध्ये येतो तेव्हा त्या बाबतीत सगळा साक्षी पुरावा लक्षात घ्यायचा असतो। मग हा सगळा साक्षी पुरावा आता निवडणूक आयोगाने लक्षात घेतला आहे। आपण परवा पाहिला असेल की तुमच्याच माध्यमात तुमच्याच टीव्ही चॅनलला दाखवत होते की किती 15 लाख का काहीतरी अशी प्रतिज्ञापत्र होती। मग त्या बाबतीतले पुरावे समोर आलेले आहेत। हे सगळे पुरावे आणि हे सगळे जर का प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले असतील तर याचा आधार घेऊनच शेवटी हे केलं जातं। शेवटी त्या संस्थालाही काही नियंत्रण किंवा लिमिटेशन असणार आहेत। ठाकरे गटाला 2 गोष्टीसाठी आता लढावं लागणार आहे। एक, इलेक्शन कमिशनचा निकाल कसा चुकीचा आहे, यांनी काय काय चुका केलेल्या आहेत आणि ह्या अशा चुका करत असताना किंवा अशा प्रकारची गोष्ट घडत असताना ती दुरुस्त कशी करायची, दिलासा मिळू शकतो की नाही? सुप्रीम कोर्टात दिलासा मिळू शकतो, या बाबतीत नक्की पण मिळू शकतो, कारण ही गोष्ट वस्तुनिष्ठ आहे। कालच आपले सरन्यायाधीश म्हणाले होते, सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश असं म्हणाले होते की आम्ही असा निकाल देताना सर्व गोष्टी लक्षात घेऊ। सर्व गोष्टी म्हणजे शेवटी काय आहे तर हा सगळा साक्षी पुरावा लक्षात घ्यावा लागणार आहे। मग ह्या साक्षी पुराव्याची छाननी यांनी बरोबर केली किंवा नाही हे सुप्रीम कोर्ट नक्कीच पाहणार आहे। उद्धव ठाकरे साहेबांचा गट आहे त्याला वेगळा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे काय? आणि जर का आपण पाहिलं असेल तर यापूर्वी त्यांना मशाल चिन्ह दिलेलं होतं आणि त्याला सुद्धा मान्यता दिलेली होती। म्हणजे ठाकरे गटानं फार घाबरून जाण्यासारखं याच्यात माझ्यामध्ये काही नाही, किंवा शिंदे साहेबांच्या गटानं जर उद्या असं ठरवलं की ठाकरे साहेबांच्या गटातील लोकांना बरखास्त करायचं आहे किंवा त्यांना पक्षातून काढून टाकायचं आहे, असं करता येणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात निकाल बाकी असताना अचानक केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हासंदर्भातला निकाल दिला आणि यानंतर दादर परिसरातील शिवसेना भवन कुणाचं यावरही चर्चा सुरू झाली। मात्र शिवसेना भवन ही इमारत म्हणजेच शिवसेना भवन मुख्यालय हे शिवाई ट्रस्टची इमारत असल्यानं ती इमारत उद्धव ठाकरेंकडेच राहणार आहे। त्यामुळे यावर शिंदे गटाचा अधिकार नाही, पण एकनाथ शिंदेंचा पक्ष आता शिवसेना शाखांवर लवकरच दावा सांगण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या शाखांवरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शाखांमुळे जर संघर्ष वाढला तर ठाकरे गटाला आणखी मोठा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे।